आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाच्या हातात आहे? दर 5 वर्षांनी आणि दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर एक साप तुमच्या समोर उभा केला जातो. तो साप म्हणजे दुसरी जात. तुमचा नेता येतो आणि सांगतो, बघा हा जो समोरचा साप आहे ना, यानं तुमच्या पूर्वजांना डसलं. हा आताही तुम्हाला डसायला टपलाय. आता तुम्ही विचार करा, एखादा नेता तुम्हाला सांगतो की ही जात तुमचं शोषण करते. त्याने खरंच शोषण केलंय का? तुम्ही तुमच्या आसपास बघत नाही. तुम्ही लहानापासून मोठे झाले, एवढे मोठे झाल्यानंतर तुम्हाला किती जणांनी तुमच्यासोबत जातीवाद केला, हे तुम्ही आत्मपरीक्षण करून कधी बघितलं का? कधीच नाही केलं. पण तो नेता तुम्हाला म्हणतो की बाबा यानं तुमचं शोषण केलं, तुम्ही ते मानून बसलेला की यानं शोषण केलं. म्हणजे जो शत्रू तुमचा आत्ता सध्याला नाहीये, तो शत्रू नेहमी तुमच्या नजरेत जिवंत राहायला पाहिजे, यासाठीच हे नेते काम करत असतात. आपण कधी प्रत्यक्ष सापाला डसताना पाहिलं का? नाही. पण नेत्याने मनामध्ये जे विष पेरलंय, त्या विषाने आपण आपल्या शेजाऱ्याकडे संशयानं बघायला लागलो. ज्या नेत्याने तुम्हाला हे सांगितलं, त्याने कधी तुमच्या ताटात 2 घास वाढलं का? अजिबात नाही. तुमच्या मुलाच्या शाळेची फी भरली का? अजिबात नाही. त्याने फक्त तुमच्या मनातील भीतीचा वापर केला. कारण भीती असलेला माणूस प्रश्न विचारत नाही, तो फक्त हात जोडून उभे राहतो. आणि हे नेत्यांना कळतं. हे लक्षात घ्या, तो कोणत्याही जातीचा नेता असू दे, त्याचा हेतू सिंपल आहे. तो स्वतःला सुद्धा शोषितच दाखवल, पण तो फिरेल बंगल्यातून. तो नेता स्वतःला सुद्धा शोषितच दाखवेल. तो फिरेल मोठ्या गाडीतून, राहायला असेल मोठ्या बंगल्यात, पण तुम्हाला दाखवेल तो शोषित आहे. का तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही शोषित आहात. हे लक्षात घ्या. तुमचं गाव आणि तुमचं कार्य. चला राजकारण सोडूया, जरा आपल्या स्वतःच्या आयुष्यात जरा डोकावून बघू. तुम्ही ज्या गावात राहता, ज्या ऑफिसमध्ये काम करता, तिथं खरंच रोज तुमच्याशी जातीवाद होतो? स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा. ज्यावेळी तुमच्या घरात दवाखान्याचं काम निघतं किंवा पैशाची नड लागते, त्यावेळी तुमच्या स्वतःच्या जातीचा नेता येतो का मदतीला? तुमच्या शेजारील तुमच्या जातीचे लोक येतात का तुमच्या मदतीला? किती येतात? लक्षात घ्या, मदत करणारे सुद्धा तुम्हाला बाहेरचेच जास्त असतील. तुमच्या जातीतले तुमचे भाऊ बहीण खूप कमी असतात. अशा वेळी हे लक्षात घ्या. कदाचित तुमच्या मदतीला तोच धावून आला असेल, ज्याला तुमचा नेता साप म्हणत होता. संकट काळात जात नसते, फक्त माणुसकी असते. पण आपण हे विसरतो आणि त्या नेत्याच्या चिथावणीखोर भाषणाला बळी पडतो. नेते एसी बंगल्यात बसून ट्विट करतात आणि रस्त्यावर गुन्हे तुमच्या पोरांच्यावर दाखवतात. केसेस तुमच्यावर पडतात. जेलमध्ये तुम्ही